तर नमस्कार. आज आपण या घाटावरती जमलेलो आहे या लोकांशी चर्चा करण्याकरिता. हे लोक एरवी तर आपल्या पारंपरिक वेशेत असतात. आज हे कॅज्युअल लुकमध्ये याचं मजा मस्ती आपल्याला काही गोष्टी शेअर करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल ही लोक आहेत कोण? तर ही लोक आहे मर्दानी खेळाचे सादरीकरण करणारे श्री शिवाजीराजे आखाडा पुणे येथील हे सगळे प्रशिक्षक आणि विद्यार्थी आहेत. सो या लोकांनी ना एक आपल्याला प्राऊड होईल अशी एक गोष्ट केली आहे, जे महाराष्ट्राला त्यांनी एका जागतिक स्तरावर रिप्रेझेंट केलेलं आहे. हनुमंत काइंड यांचं जे रॅप आहे त्या रॅपमध्ये यांनी महाराष्ट्राच्या कलेला रिप्रेझेंट केलेला आहे. तर ही सर्व ती टीम आहे जे शूटच्या वेळेस, त्या रॅपच्या शूटच्या वेळेस तिथे उपस्थित होती आणि या सर्वांनी सादरीकरण केलेलं आहे. त्यात प्रमुख म्हटलं गेलेलं तर ही मुलगी ही त्यामध्ये प्रमुख रोलमध्ये होती. तर आज त्याच ठिकाणी शूटवरती किंवा त्या रॅपचा शूट करताना काय गमती जमती यांच्यासोबत घडल्या किंवा यांचा अनुभव काय होता त्या सगळं बघण्यासाठी आपण आज इथे या घाटावरती निवांत गप्पा गोष्टी करण्यासाठी जमलेलो. तर दादा, तुम्हाला ही संधी कशी मिळाली? आम्हाला पहिले तर हे ऐकायचं की ही संधी तुम्हाला पर्यंत पोहोचली कशी? तर नेमकं असं सांगायचं म्हटलं तर ही संधी आम्ही एक युरो न्यूज नावाची एक इंटरनॅशनल न्यूज आहे, त्यांची एक डॉक्युमेंटरी होती. तर ती डॉक्युमेंटरी त्यांना इंडियामध्ये एक खूप साऱ्या ज्या मार्शल आर्ट्स आहेत त्या मार्शल आर्ट्सच्या त्यांना डॉक्युमेंटरी बनवायची होती. त्यामध्ये त्यांनी मर्दानी खेळाचं सिलेक्शन केलं आणि पूर्ण भारतभरामध्ये त्यांनी मर्दानी खेळातून आपला श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा जो आपला आखाडा आहे याला त्यांनी सिलेक्ट केलं. त्यांची एक टीम होती दिल्लीवरून, ती पुण्यामध्ये आली. पुण्यामध्ये येऊन त्यांनी आपलं एक सोमेश्वर मंदिर नावाचं एक हिस्टॉरिकल मंदिर आहे आपलं पुण्यामध्ये पाषाणला, तिकडं ह्या पूर्ण खेळाबद्दल याने 3 दिवसाचं इकडं शूट केलं. त्यांनी डॉक्युमेंटरी शूट केली. त्याच्यामध्ये सोनालीचं ही आपली एक इन्स्ट्रक्टर आहे. गेल्या 10 वर्षापासून 10 ते 12 वर्षापासून ते आपल्या आखाड्यामध्ये शिकते आणि आता ती शिकवते पण. तर हिची पूर्ण दिनक्रम कसा असतो, मर्दानी खेळासाठी डेडिकेटेडली ही कशा पद्धतीने देते, तर याची एक छोटी डॉक्युमेंटरी आणि मर्दानी खेळाची एक डॉक्युमेंटरी त्यांनी शूट केली 3 दिवसाची. तर त्यांनी ज्यावेळी ती पब्लिश केली त्यांच्या थ्रू आम्हाला ही ब्राऊन प्रोडक्शन नावाचे एक प्रोडक्शन होतं जे हनुमान काइंड सोबत हँड बाय हँड ह्या रन इट अप या रॅप सॉंगच्या साठी सोबत हे करतात. तर कास्टिंगच्या सगळ्या गोष्टी ते बघतात. तर त्यांनी डायरेक्टली हनुमान काइंडला आपला सगळा कॉन्टॅक्ट दिला आणि त्यांच्या थ्रू आपलं कनेक्शन झालंय. त्यांचा फोन आला आपल्याला आणि आपण मग त्यांच्याशी कनेक्टेड झालो आणि मग हे सगळ्या गोष्टीला तिथून सुरुवात झाली. अच्छा. एक मी नोटीस केलं, हे सगळे त्यांच्या कपड्यांमध्ये आले, तुम्ही का असे म्हणजे कॅज्युअल मध्ये सगळे एक दिसतात? यांनी मला फसवलंय आज, कारण हे ऑलरेडी क्लासवर गेले होते आणि मी सकाळी आजच्या क्लास प्रॅक्टिसला मला जाता आलं नाही आणि मी डायरेक्ट घरूनच इकडे आलो. आणि हे ज्यावेळी प्रॅक्टिसला आले होते त्यांनी ते डिसाईड केलं होतं की आपण, आणि युजली प्रॅक्टिसला ज्यावेळी आपण ऍज अ इन्स्ट्रक्टर हे सगळे आपण बघत आहात, हे सगळे इन्स्ट्रक्टर आहेत. ओंकार गेल्या 16 वर्षापासून 16-17 वर्षापासून आपल्यासोबत असोसिएट आहे. विनायक 16-17 वर्षापासून असोसिएट आहे. आणि आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय ऐवळे पाटील ते आज नाही आहेत, ते काही कामानिमित्त ते बाहेर असल्यामुळे ते आज या पॉडकास्टसाठी येऊ शकले नाहीत. मी या क्लासचा पहिला स्टुडंट मी राहुल मोहिते. ही सोनाली कडू आपल्यासोबत आहे. ही लास्ट 10-12 वर्षापासून आपल्यासोबत आहे. लीड रोलमध्ये तुम्ही रॅपमध्ये जे बघितलं ही हर्षदा देशमुख आपल्यासोबत, ही पण 10-12 वर्षापासून असोसिएट आहे. तर अशी पूर्ण टीम आहे. आणि आज सकाळी आमचे सॅटर्डे संडे आपले सकाळी बॅचेस असतात. हे सगळे इन्स्ट्रक्टर आहेत. हे सगळे प्रॅक्टिस यांनी प्रॅक्टिस घेतली स्टुडंटची आणि इकडे आले. मी डायरेक्ट आलो त्यामुळे मग माझा मी वेगळ्या यांनी मला सांगितलं नाही आणि मला डायरेक्ट गंडवलं. मी आपलं निवांत कॅज्युअल याच्यात आलो. असं आता एक असा प्रश्न पडतो की महाराष्ट्रात बाकी पण कला आहे, जसं आपण म्हणू शकतो कुस्ती झालं आणि बाकी काही इतर कला झाल्या, पण त्यांनी स्पेसिफिकली तुमच्याकडेच म्हणजे असं का मर्दानी कलाच का निवडली? तर याचं जे काही पूर्ण उत्तर आहे हे आपल्या हर्षदा आपल्याला एक्सप्लेन करेल. तर म्हणजे कुस्ती हा मैदानी खेळ आहेच, तसं आधीच्या काळात मल्लखांब सुद्धा होता आणि मर्दानी खेळ हा त्याचा एक भागच आहे. पण विषय काय आहे की ही कला आता लुप्त होत चाललेली आहे आणि त्यामुळे आपण ह्याचा प्रचार प्रसार करणं आणि जोपासणं हे आपलं काम आहे. आणि जे बाकीचे शिकवतात ते फक्त नाही का एक शिकवण्याचंच असं जे रील करतात आणि त्यांना वाटतं हे नाही का एक शोकेसचा शो करण्याचा पार्ट आहे, शोकेससाठी म्हणा किंवा दाखवण्यासाठी मला पण, आणि ते फक्त व्ह्यूज पाहिजे किंवा नाही का त्यांचं ते अटेन्शन सीक करायची कामं करतात.
आणि आम्ही हे नाही का आम्ही प्रॉपर करतो आणि त्यामुळे लोक अट्रॅक्ट पण होत आहेत आता या खेळाकडे. म्हणजे याचा तुम्ही वारसा जपतायत आपण हो. म्हणू शकतो की सरळ आपण शिवाजी महाराजांनी जी कला शिकवली लोकांमध्ये, मावळ्यांमध्ये जी होती, त्याचीच तुम्ही ते समोर संस्कृती टिकवतायत. आणि तुम्ही जे करतायत ते ऑथेंटिक मर्दानी खेळ आहेत, जे की लोक याच्यावर इन्स्टावरून असं असं फिरवलं की 15 सेकंदांची त्यांची गोष्ट झाली की ठेवलं का हाती. तशी त्या इन्स्ट्रुमेंटची मी मागे आले होतो तुमच्या इथे, जसे सगळेजण त्या इन्स्ट्रुमेंटची किंवा तलवाराची जशी त्या भावनेशी जुळलेले आहात की त्यांना कोणालाही उचलून कसंही फिरू नाही देत किंवा काही नाही, ते खाली लागली नाही पाहिजे, या प्रकारचे जे काही नियम असतात ते तुम्ही खूप स्ट्रिक्टपणे पाळता. त्यावरून आम्ही समजू शकतो की तुम्ही त्याच्याशी किती रिलेट करू शकता आणि किती त्या संस्कृतीला तुम्ही सांभाळता. एक दुसरा प्रश्न आता आणखी तुमच्यासोबत असा आहे की शूटिंगला कुठे गेले होते आणि काय तिथला एक्सपिरियन्स होता? कारण आता हे सगळं झालं तरी मी हे दादा माझ्याशी कनेक्टेड आहे, रोहित दादा, तर यांचं मला दिसलेलं इंस्टाग्रामवर. तर काय होतं ते इथला एक्सपिरियन्स, कसं काय होतं? तर आम्ही नाही का केरळमध्ये गेलो होतो, तिथे पलक्कड नावाची जागा आहे, तर तिथे आमचं शूटिंग झालं. आणि तिथे असं मस्त एकदम आमचं शूटिंग बघायला लोक पण होती, प्रोडक्शन पण होते, असंच ते सगळं शूटिंग झालेलं. तुम्ही तसं तर खूपदा न्यूज साठी वगैरे तुमची डॉक्युमेंटरी आम्ही बघतोच, आपल्या सादरीकरणामध्ये, कुठल्या रॅलीमध्ये किंवा इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये. पण असं कुठली तरी फर्स्ट टाइम असेल की इंटरनॅशनल सॉंगसाठी किंवा इंटरनॅशनल रॅपसाठी तुम्ही हे सगळं केलं, तर याचा काय वेगळा परिणाम तुमच्यावरती पडला? कारण मी बघितलं त्या युट्यूबवरती त्याला 3.5 करोडपेक्षा जास्त व्ह्यूज आहे आणि त्यासोबतच तुम्ही भारतात नव्हे तर जगभरात फेमस झालेले आहात, आपली कला फेमस झालेली आहे, मर्दानी खेळ फेमस झालेला आहे. तर याचा तुम्हाला आता ते रिलीज झाल्यानंतर काय असा इफेक्ट बघायला भेटला? सुरुवातीला जेव्हा आम्हाला त्यांचा कॉल आला त्यावेळी आम्हाला असं वाटलं, त्यांनी सांगितलं की हे एक इंटरनॅशनल रॅप सॉन्ग आहे. आता रॅप सॉन्ग म्हटलं तर आपल्याला काय बऱ्यापैकी माहितीच आहे की कसे पाहिजे तसे नाचतात आणि काय पाहिजे ते गोष्टी करतात. आणि महत्वाचं म्हणजे भाषा तर आलीच, भाषा तर आहे, भाषेचं काही थोडंफार एवढं आपल्याला इंग्लिश आपण बोलू शकतो, अंडरस्टँड करू शकतो, त्यामुळे त्याचं काही गोष्टी आपल्या इकडली जी रॅपचं स्ट्रक्चर आहे तिथले वापरल्या जाणारा जो भाषा, अर्वाच्य जे काही वापरली जाणारी भाषा आहे, त्याच्यानंतर तिकडे जे वापरले जाणारे कपडे आहेत किंवा कशा पाहिजे जसं त्यांचा जो नाच असतो तो नंगा नाच असतो तो, तर आमच्या माइंडमध्ये पहिला त्याच गोष्टी आल्या. मग आम्ही त्यांना पहिल्या सगळ्याच गोष्टी क्लिअर केल्या. आमचं ज्यावेळी कम्युनिकेशन झालं, ब्राऊन प्रोडक्शन नावाचं एक संजय नावाचा त्यांचा कास्टिंग डायरेक्टर आहे, त्याच्याशी डायरेक्टली आमचे कनेक्शन्स होते आणि त्यांच्यासोबत आमचं बोलणं चालू होतं. आणि हे सगळे अनुमान काहींचाच पार्ट होतं त्यांचा. तर मग त्यांना पहिला विचारलं की बाबा ह्या कशा पद्धतीने असणार. मग त्यांनी सांगितलं की हे इंडियन कल्चर वगैरे गोष्टी असणार. पहिला आमच्या माइंडमध्ये हे चाललं की आता हे सगळे रॅप सॉन्ग आहे, आता आपल्या कलेची विटंबना किंवा आपल्या कलेला वेगळ्या पद्धतीनं आम्हाला कुठंच आम्ही करू शकत नाही ना, आपण वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट आम्ही कुठंच करू शकत नाही. जसं आमच्या वस्तादांनी आम्हाला आधीपासून सांगितलंय त्या पद्धतीनंच एक शिस्तबद्ध पद्धतीने आणि प्रॉपर पद्धतीनंच त्याला आपल्याला रिप्रेझेंट करायचं. आपल्या संस्कृतीला कुठेही ते डॅमेज झालं नाही पाहिजे. तर आमच्या माइंडमध्ये बॅक ऑफ द माइंड तेच चालू होतं की आता हे रॅप सॉन्ग आहे, इंग्लिश सॉन्ग आहे, हे अशा पद्धतीने कुठेतरी होणार. मग त्यांना आम्ही सगळं क्लिअर केल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही, तर हे आम्हाला कल्चरच घ्यायचंय. कल्चर घेतल्यामुळे त्यांनी सांगितलं की थांगता, त्याच्यानंतर गटका पंजाबचा आणि त्याच्यानंतर भारतातले पण खूप वेगवेगळे दिसल्या कर्नाटक साईड झालं. हो, तर त्यांनी वेगळ्या वेगळ्या कला तिकडे रिप्रेझेंट करण्यासाठी स्पेशली ते सॉन्ग त्यांनी बनवून तिकडे ते रिप्रेझेंट केलेलं होतं. मग आम्हालाही थोडेसे गोष्टी प्रोत्साहन मिळालं की नाही आता हे आपल्या पद्धतीनंच करतात. मग आम्हीही आमचं जी ओरिजिनॅलिटी ज्या गोष्टी खेळतो आणि जे आपलं वेशभूषा आहे त्याच वेशभूषेमध्ये आणि त्याच तीच जी कला ज्या पद्धतीने आम्ही बाहेर प्रेझेंट करतो, जे जोपासण्यासाठी किंवा जे प्रमोट करण्यासाठी आम्ही गोष्टी करतो, तीच आम्ही तिकडं त्याच पद्धतीने आम्ही तिकडे रिप्रेझेंटेशन केलं. ते जेव्हा रॅप निघाला ना तेव्हा मी सुरुवातीला 3-4 दिवसाच्या अंदरच तो बघितलं. मला पण अभिमान वाटला की नाही की आपल्या महाराष्ट्रातले आपण ज्यांना पाहायला ज्यांना आपण ओळखतो ते लोक आज आपल्याला इंटरनॅशनल रॅप मध्ये दिसतात. तर हे पण खूप चांगली, महाराष्ट्रासाठी पण चांगली गोष्ट आहे. आणि या गोष्टीमुळे आपली जी मर्दानी कला आहे ती पण समोर जाऊन युथ मध्ये म्हणा किंवा बाकी लोकांमध्ये प्रसारित होऊन त्यांना पण ते शिकायची इच्छा निर्माण होणार. आता हे दोघं पण खूप शांत बसलेले, आपल्याला यांना काही ना काही बोलावं लागणार. ठीक आहे, तर दादा पहिला मुद्दा, आता तुम्ही गेलेत, ठीक आहे, जायच्या आधी काय मनात प्रश्न होते? मनात प्रश्न असा होता की एवढ्या मोठ्या नॅशनल लेवलला आपण जाणार आहे, मेन गोष्ट होती तिथले माणसं कशी असणार, आपला सपोर्ट कशी करणार. पण तिथे असताना दाढी अशीच होती ना? येस, हो. दाढीला धक्का नको? नाही, ती कधीच लागणार नाही. तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की मेन गोष्ट त्यांची जी लँग्वेज होती आम्हाला कोणाला समजत नव्हती.
आणि आमची जी लँग्वेज होती म्हणजे आपली मराठी आपण बोलतो ती पण त्यांना समजत नव्हती. पण त्यातले मोजके काही जण असे होते की त्यांना थोडंफार हा, ही पण बोलली की कर्नाटकला आहे. कर्नाटकला काय झालं ना शूटिंग? केरळला. हा, तर तिथे पण आपली मराठी चालत नसेल डायरेक्ट केरळला जी शूटिंग झाली त्यामुळे तिथल्या लोकांना पण आपली मराठी मराठी कनेक्ट नाही. नव्हती तरी पण आम्ही आमच्या भाषेमध्ये बोलत होतो मच्या भाषेमध्ये. तरी पण कोणाला तरी पण मला समजत होतं. पण मेन गोष्ट म्हणजे जे शूटचे जे डायरेक्टर होते ते स्वतः मराठी होते. विजू शेट्टी म्हणजे आहे चेन्नईचे असते त्याचे, पण त्यांना ते जास्त मराठी जमत होती. पुण्यामध्ये जमत होतं. आणि त्यांनी जेव्हा आम्हाला फर्स्ट टाइम बघितलं की महाराष्ट्राकडनं आले, महाराष्ट्राकडे डायरेक्ट पुरणपोळीची आठवण पुण्याची आठवण त्यांना पुण्याची आठवण झाली. ऍक्च्युली ते सिम्बॉसिस कॉलेजमध्ये स्कूलमध्ये होते. त्यांचा जन्म पण इथं बहुतेक ते असं आम्हाला सांगितलं. त्यानंतर ते मराठीत वगैरे बोलायला लागले आम्हाला. मी हे म्हणजे सांगत नव्हते आम्हाला. त्यानंतर कुठेतरी बरं वाटलं की बाबा डायरेक्टर जर आपला मराठी बोलतो म्हणून काय टेन्शन नाही. थोडंफार त्यांच्याकडनं काय गोष्टी कळणार म्हणजे कळत नव्हत्या. त्यानंतर आम्हाला हळूहळू कळलं म्हणजे गाणं काय आहे, कसं चाललं, काय सेट करायचंय त्यानुसार. तर तुझा काय अनुभव होता? तू तर लीड रोल मध्ये होती, तू असं एकदम दिसते तुझा फेस एकदम. काय घरी गेल्यावर काय वाटलं, काय बोलले रिलीज झाल्यानंतर सॉन्ग? रिलीज झाल्यानंतर तर सगळ्यांनी खूप अप्रिशिएट केलं की नाही का, म्हणजे तू आता दिसणार आहेस, तुझा सॉन्ग आलेला आहे. तर माझे घरचे पण म्हटले की ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि माझे फ्रेंड्स म्हणत होते की आता वाव वाव सेलिब्रिटी आमच्यात फिरतोय. मग माझ्यासाठी खास बॉडीगार्ड पण अरेंज केले होते त्यांनी. म्हणजे मी अशी कॉलेजमध्ये माझ्या साईडला माझे दोन्ही मित्र असे फिरत होते आणि मग मजाच होती तेव्हा कॉलेजमध्ये. भारी भारी. तर दादा कॉन्ट्रॅक्ट आला तुमच्यापर्यंत, कॉन्टॅक्ट आले त्यांचे, तुम्हाला तिकडे बोलावणं पण आलं, तुम्ही केरळला जाण्यासाठी समजा तयारी पण चालू केली. बट आता मी मागे आलेलो तुमच्या इथे कमीत कमी 50-60 लोक असे ट्रेनिंग घेतात. मग आता सिलेक्ट कसं केलं की या लोकांनाच आपल्याला न्यायचं आहे, हे लोकच तिथे सादरीकरण करणार? हिचं तर ठीक आहे, हिला पाहूनच तुमच्यापर्यंत कॉन्ट्रॅक्ट आला. बट समोर कसं बाकी लोकांचं कसं, म्हणजे कसं सिलेक्शन केलं तू? ऍक्च्युली आता ह्यांचा कॉन्टॅक्ट कसा झाला आणि यांनी कसं काय सिलेक्शन प्रोसेस केली याची एक प्रोसेस म्हणजे थोडीशी मोठी स्टोरी आहे, कहाणी आहे. 26 जानेवारीला ऍक्च्युली आमचे इंटर क्लास कॉम्पिटिशन चालू होते आणि आमचे संस्थापक अध्यक्ष विजय ऐहोळे पाटील यांना त्यांचा कॉल आला. तर अननोन कॉल होता, तर त्यांनी गडबडीत थोडा उचलला कॉल. थोडा लँग्वेज बॅरियर येत होता. मग बोलता बोलता त्यांनी, मग ते गडबडीत असल्यामुळे मी ते जवळ होतो, त्यांनी मला फोन दिला. मग मी त्यांच्याशी माझं एक इनिशियल बोलणं झालं. मग मी त्यांना सांगितलं की मी इव्हनिंगला तुम्हाला निवांत कॉन्टॅक्ट करतो. मग इव्हनिंगला मी परत त्यांना फोन केला. सगळं आमचं कॉम्पिटिशन झालं, रात्री त्यांना फोन केला. तर त्यांना 2च लँग्वेज येत होते, एक तर त्यांची लँग्वेज, हिंदीचा पण थोडा प्लस मायनस होता, आणि इंग्लिश. मग मी त्यांच्याशी थोडं इंग्लिशमध्ये बोलून सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करून घेतल्या. आणि मग सिलेक्शन प्रोसेससाठी त्यांनी सांगितलं की तुमच्यातले दी बेस्ट कोण कोण आहेत त्यांचे सर्वांचे व्हिडिओज आणि त्यांचे अटायर मधले फोटोज पाठवा. मग व्हॉट्सअपला मी त्यांना सगळ्यांचे प्रॉपर सगळं प्रोफाईल आणि त्यांचे जे व्हिडिओज आहेत आणि ते कशा पद्धतीने खेळतात, पारंपरिक वेशभूषेमध्ये काय पद्धतीने कुठल्या पद्धतीने खेळतात, हे सगळ्या गोष्टी मी त्यांना पाठवल्या. ते पाठवल्यानंतर मग त्यांनी त्यातले काही लोक सिलेक्ट केले. तर काही सिलेक्शन्स मध्ये त्यांना असं पाहिजे होतं की पहिला त्यांना मर्दानी खेळ म्हणजे काय माहित नव्हतं, पण आम्ही ज्यावेळी त्यांना दाखवलं त्यांना ते लक्षात आलं की हे फाईट वगैरे खूप सारं काहीतरी वेगळ्या अट्रॅक्टिव्ह करतात, काहीतरी करतात. मग त्यांना ते जे फाईट गोष्टी असतात, जे आम्ही लाठीची लढत असते, ती लाठी लढत त्यांना खूप आवडली. मग त्यांनी त्यातले अजून वेगळे वेगळे मागून घेतले. म्हणजे जे काही मूव्ज वगैरे आहे, ज्या बाकी गोष्टी आहेत, त्यांनी पूर्ण कसं असतं काय असतं ते आधी समजून घेतलं, मूव्ज वगैरे समजून घेतलं त्यांनी. आणि त्यानंतर तुमच्याकडून व्हिडिओ मागून त्यांनी तिथून डिसाईड केलं की कोणाला सिलेक्ट करायचं. आता त्याच्यामध्ये पण ते जे व्हिडिओज पाठवले आम्ही, ते सगळ्यांचे इंडिव्हिज्युअली पण व्हिडिओज पाठवले आणि ग्रुप व्हिडिओज पण पाठवले. त्यांना ते कळालं की ऍक्च्युअल काय आहे. आणि मग त्यांना ते लक्षात आलं की त्यांच्या कास्टिंगवाल्यांना ते सगळ्या गोष्टी समजल्या की यातले कोणते कोणते गोष्टी आहेत, या लोकांना कुठे त्यामध्ये मॅच करायचं. मग त्यानुसार त्यांनी आम्हाला आमच्यातल्या 5-6 लोकांना सिलेक्ट केलं. 5-6 लोकांचे त्यांनी व्हिडिओज बघितले, सगळे प्रॉपर त्यांचे अटायर्स बघितले, त्यांनी इंडिव्हिज्युअल फोटोज मागितले. त्यानुसार कुठं सेट होतो, कोण कोणाला कुठं सेट करता येईल किंवा त्यांच्या बीटनुसार आपल्याला मर्दानी खेळायला कुठं सेट करता येईल. तर तसं सिलेक्शन प्रोसेस होती. आमच्याकडून आम्ही कमीत कमी 10 ते 15 लोकांचे सगळे डिटेल्स पाठवले होते. त्याच्यापेक्षाही जास्त लोकांचे आम्ही डिटेल्स पाठवले होते. त्यातले सिलेक्ट होऊन 5-6 लोकांना, आमचे जे मेन लोक आहेत त्यातले त्यांना बरोबर जे आमचे खेळणारे मेन लोक आहेत त्यांनाही सिलेक्ट केलं. कारण ते त्यांनाही समजलं व्हिडिओमध्ये की क्वालिटी पाहिजे तर कुठून मिळणार. तशा पद्धतीने त्या खेळातली शार्पनेस कोणामध्ये जास्त आहे आणि कोणती गोष्ट परफेक्टपणे, कारण एवढं म्हटलं की तो व्हिडिओ जो आहे तो जगभरात जाणार आहे, तर ती गोष्ट ही प्रॉपर व्हायला पाहिजे. कारण की त्यावर कोणी हा
बोटने उचलायला पाहिजे की हे बरोबर, चुकीचं आहे, तुम्ही घेतलं कसं, ती प्रोसेस आहे. आता बघितलं तुम्ही तर 3.5 करोड आतापर्यंत त्यांचे व्ह्यूज हा. आहेत. एक महिना झाला असेल तो सॉन्ग रिलीज होऊन, तर 3.5 करोड व्ह्यूज आतापर्यंत आलेले आहेत त्या सॉन्गला. आणि ते हनुमान काइंड जे आहे ते रॅपर पण खूप फेमस रॅपर आहे ना. हो हो हो, ते खूप फेमस रॅपर आहेत. आणि आता पुढे आपण अजून गप्पा मारत जाऊ. पुढे पुढे आपले जे सेटवरचे अनुभव आहेत त्यावेळी पण काही त्यांचे अनुभव आम्ही आता पुढे शेअर करतोय, त्यावेळी पण आपण बोलू. चला जरा आपण आता सेटवरती पोहोचलोच आहे, तर आता आपण एक प्रश्न विचारू इच्छितो की एका रॅपर सोबत काम करताना आणि जेव्हा न्यूजवाले येतात त्यांच्यासोबत काम करताना काय तुम्हाला असं डिफरन्स जाणवला? खूप सारा डिफरन्स जाणवला. ज्यावेळी आम्ही तिकडे पोहोचलो, एकतर इथून पलक्कडला आम्ही बाय ट्रेन, कारण आपल्याकडे शस्त्र होते आणि एकदम खूप कमी टाइम मध्ये हे सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या, सिलेक्शन झाल्याने जायचं, हे करायचं, सगळ्या गोष्टी, तिकीट्स वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रॉपर झाल्या. तर मग आम्ही जाताना ट्रेननीच गेलो. तिकडे गेल्यानंतर सगळं आवरून त्यांनी हॉटेल वगैरे प्रॉपर, त्यांनी अरेंजमेंट पूर्ण आमचे सगळे प्रॉपर त्यांनी काळजी घेतली होती. कुठंच त्यांनी असं गोष्ट ठेवली नव्हती की काय हे करता येईल, असे प्रॉपर अरेंजमेंट केली होती. गेलो तिकडं आणि सेटवर जसं गेलो, स्पेसिफिकली त्या दिवशी जो पूर्ण सेट आहे सकाळी 7 वाजल्या, त्यांनी तर आधीपासूनच, आम्ही 7 वाजता तिकडे पोहोचलो, 7-7:30 वाजता. एक ग्राउंड होतं आणि प्रॉपर त्यांनी सेट लावला होता. तो सेट फक्त आमच्यासाठीच लावला होता. पूर्ण सेट उभा केला होता, कमीत कमी आपल्या महाराष्ट्राची कला रिप्रेझेंट व्हावी म्हणून, एवढ्यासाठीच त्यांनी तो सेट पूर्ण तिकडे उभा केला होता. आणि तिकडे गेल्यानंतर एवढं चांगलं त्यांनी ट्रीट केलं की त्यांच्या डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, स्वतः ते रॅपर, स्वतः ते आले. जसं आम्ही तिकडे गेलो, जसं गेलं बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघितलं, सेटवर गेल्यानंतर जे काही त्यांचा ऍटिट्यूड असतो वेगळ्या पद्धतीचा, तो ऍटिट्यूड तिथं काहीच नव्हता. म्हणजे जसं आपण तिथे आता आपल्याकडे बघणार पण नाही, काम झालं तुम्ही जाऊ शकता, त्या टाईपचा ऍटिट्यूड. असं काहीच ऍटिट्यूड नव्हता त्यांचा. एकदम ग्राउंड टू द अर्थ होते ते सगळे लोक. गेल्यानंतर एकदम रिस्पेक्ट, तुम्हाला पाणी पाहिजे का, तुम्हाला काय खायला पाहिजे का, तुमचा नाश्ता झाला का, तुम्हाला काय लागणार आहे का, इथपर्यंत. प्लस डायरेक्टर जसे आले तसं सेटवर आल्यानंतर ते आम्हाला भेटायला आले. एकदम ते सगळ्यांना शेक हँड्स केले, एकदम नम्रपणे बोलायला लागले. त्यातल्या त्यात त्यांना मराठी येत होतं, त्यांनाही खूप दिवस झालं मराठी बोलायला कोणी नव्हतं, ते आमच्यासोबत मराठीत बोलायला लागले. खूप दिवसांतर मराठी माणूस दिसला, माणूस कोणीतरी भेटला तर ते मराठीत आमच्यासोबत बोलायला लागले. त्यामुळे आमचाही लँग्वेज बॅरियरचा जो आहे, जो फोमो होता, तो तिकडे कमी झाला. त्यामुळे ते एक ऍडव्हान्टेज होतं. त्याच्यानंतर जसं शूट चालू झालं, सूरज स्वतः आले तिकडे, म्हणजे जे हनुमान काइंडचे जे मेन रॅपर आहेत त्यांचं नाव सूरज, ते स्वतः आले. ते आल्यानंतर आम्ही फक्त जस्ट एक टेक घेऊन आम्ही रेस्ट करत होतो आणि आम्ही स्क्रीनवर बघत होतो आणि आमचं लक्ष नव्हतं. आम्ही एका कॅनोपीमध्ये बसलो होतो, तर ते स्वतः आमच्याकडे आले. आम्हाला सगळ्यांना हॅलो सर, सगळ्यांना सर मॅडम म्हणून एवढं रिस्पेक्टफुली डाऊन टू द अर्थ ते बोलतात, येऊन बोलत होते आमच्या सगळ्यांसोबत. कसं वाटतंय तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही ना, तुमचं सगळं ओके चाललंय का, शूट मध्ये तुम्हाला अजून काय लागणार आहे का, तुम्ही थकला नाहीत ना, एवढं सगळं प्रॉपर ते स्वतःहून चौकशी करत होते. आणि सगळ्यांची इंडिव्हिज्युअली येऊन त्यांनी चौकशी केली. ते एवढं ग्राउंड टू द अर्थ माणूस आहेत ते. एवढंच नाही, ह्या सगळ्या गडबडीत काय झालं की आम्हालाही असं वाटलं की आम्ही त्यांच्यासोबत फोटो घ्यावेत, एवढे मोठे सेलिब्रिटी आहेत आणि त्यांच्यासोबत आपण हे करतोय. आणि हे शूटच्या गडबडीत आम्हाला त्यांच्यासोबत फोटो घेता आला नाही किंवा इंडिव्हिज्युअल फोटो घेता आला नाही. तर आम्ही तिथले जे क्रूज होते त्या क्रूजनं सांगितलं की सर आम्हाला सूरज सरांसोबत एक फोटो घ्यायचा आहे. तर त्यांचे ते व्हॅनिटी व्हॅन मध्ये बसले होते आणि ते जेवत होते आणि आमचं नेमकं सगळं शूट वगैरे झालं आणि आम्हाला निघायचं होतं. तर त्यांनी त्यांना तिथपर्यंत आपला मेसेज पोहोचवला. ते जेवायचे सोडून आमच्यासोबत आले, व्यवस्थित फोटो बिटो घेतले. असं वाटलंच नाही की ते आमच्या खांद्यावर बिंद्यावर हात टाकून वरून बिंदास त्यांनी फोटोज वगैरे घेतले आमचे. असं वाटतच नव्हतं की एवढे मोठे सेलिब्रिटी आणि हे आपल्यासोबत साईडला उभी आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत फोटो घेतोय. म्हणजे माणूस म्हणून खरंच चांगला माणूस, एकदम डाऊन टू द अर्थ, एकदम डाऊन टू द अर्थ. असं कुठलाच इगो नाही किंवा कुठल्याच गोष्टीचं असं हे नाही की हाईप नाही की एवढा मोठा मी माणूस आहे आणि मला असं ऍटिट्यूड, असं कुठंच नाही की थोडा वेळ देतो आणि नंतर त्यांना भेटायला जातो. असं कधीच केलं नाही. ते जेवायचे सोडून ते आमच्यासोबत आले, त्यांनी फोटोज घेतले. कारण त्यांच्यामुळे आणि आम्हाला वेळ, आणि उलट ते आम्हाला सॉरी म्हणतात की सॉरी माझ्यामुळे तुम्हाला वेट करायला लागला अरे वा, फोटो घ्यायला. एवढं ते डाऊन टू द अर्थ माणूस आहेत. खूप भारी अनुभव असेल. आता तुम्ही दोघी तर फर्स्ट टाइमच इतक्या दूर गेल्या असेल कुठल्या तरी गाण्याच्या शूट साठी वगैरे, तर तुझा अनुभव काय होता? म्हणजे तू तर आता इन्स्ट्रक्टर आहेत का, तुझ्यावर डॉक्युमेंटरी झाले, तुझा अनुभव काय होता? म्हणजे सेफ्टीच्या हिशोबाने तू म्हणू शकता शूटच्या ठिकाणी गेली, एवढ्या ठिकाणी गेल्यानंतर, आणि तिथे जो तू खेळ सादर केला त्याचा काय अनुभव होता? तर आम्ही दोघी पहिल्यांदाच असं महाराष्ट्राच्या बाहेर गेलो होतो शूटसाठी म्हणा. तर आम्ही तिथे गेलो, तिथे वेगळा अनुभव होता आमचा. खरं असं झालं की आम्ही जेव्हा तिथे गेलो, आमचे कॉस्ट्युम सगळ्यांचे वेगळे होते. कारण नॉर्मली साडीमध्ये सगळ्यांना जे बघतात नॉर्मली लोक, आम्ही बाराबंदी म्हणा मुलं, आम्ही नऊवारी साडी, आमचा जो गेटअप होता, पूर्ण आमची ज्वेलरी, हेअरस्टाईल्स किंवा मग आमचे जे चंद्रकोर असतात ते सगळ्यांना तिथं खूप आवडले. तर तिथं एक
त्यांच्या क्रू मधली एक मुलगी होती, मला नाव माहित नाही. तर जेव्हा आम्ही एकमेकींना लावत होतो तेव्हा ती स्वतःहून आली. तर तिला एकदम हिंदी मध्ये, ती तोडकी मोडकी हिंदी होती, तरी पण ती आमच्याशी बोलली की ते खूप छान आहे, मला खूप आवडलं. आणि तिने रिक्वेस्ट केली आम्हाला की तू मला लावशील का ते. आम्ही लावलं आणि ती एकदम अशी आनंदात ते दाखवत सगळ्यांना फिरत होती की मी चंद्रकोर लावली, मी तिला ते खूप आवडलेलं की बाबा मी चंद्रकोर लावली. त्यानंतर मग आम्ही जेव्हा फेटे बांधत होतो मुलांना, तेव्हा त्यांना खूप आवडले की मुली आहेत आणि मुली मुलांना फेटे बांधतायत. मग ते असं येऊन आमच्या असं जवळ असे बघत होते की कसे बांधतायत. त्यानंतर आम्ही जेव्हा आमचे मुलं जेव्हा ड्रेस चेंजिंगला गेले तर आम्ही दोघे बसलेलो, तेव्हा ते सगळे म्हणजे यायचे, मॅम आपको कुछ चाहिए, पाणी चाहिए, कॉफी चाहिए, चाय चाहिए, खाने के लिए कुछ चाहिए, असं सारखं विचारत होते. मग त्यांनी काळजी वगैरे सगळी घेतली, खाण्यापिण्याची म्हणा, सेफ्टीची म्हणा. कारण आमच्या आजूबाला भरपूर अशी लोक होती की जेणेकरून बाबा काही प्रॉब्लेम येणार नाही आमच्या शेजारी. चांगला अनुभव होता, भारी वाटलं. तर आता जर आपण बघितलं तर ही कला आता युवा पिढी पण बघेल आपल्या सॉन्ग मध्ये, रॅप मध्ये. त्यानंतर आता खूप तरुण पिढी बघतं की आपण रॅलीज मध्ये किंवा मिरवणुकीमध्ये हे सगळं दाखवतो. तर तुमच्या मते तुम्ही तरुण पिढीला काय संदेश द्याल या मर्दानी खेळाबद्दल? कारण बघा, आपण बघतो की मुलं जिमला जातात, हे करतात, कुस्ती खेळायला जातात, पण कोणीच्या मर्दानी कलेकडे जास्त का नाही वळत एकदम. म्हणजे खूप लोक असं दिसत नाही की खूप लोक चालले जिमला. बघा, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की चालले मुलं जिमला, 1 जानेवारी चालली मुलं जिमला. आणि आम्ही तुम्हाला बघतो, तुम्ही पण मर्दानी खेळ वगैरे करून, तो पण एक प्रकारच आहे ना शेवटी. एक शारीरिक व्यायाम होतं, बाकी गोष्टी होतात. तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल या युथला? तसं तुम्ही बघायला गेलं तर हा खेळ शिकण्यासाठी थोडा टाइम द्यावा लागतो. कोणताही म्हणजे आलं तर लगेच होत नाही, 1 महिन्यात वगैरे होत नाही. त्याला एक ठराविक कालावधी द्यावा लागतो, रोज प्रॅक्टिस करावी लागते, रोज ते 2-2, 3-3 तास किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी द्यायला लागतो. तसं आजकालच्या लोकांना ना त्यांच्यात पेशन्स राहिलेला नाहीये. त्यांना असं गेलं की लगेच आलं पाहिजे. कारण आमच्याकडे पण काही असे स्टुडंट येतात ना, ते म्हणतात 1 महिना झाला की आम्हाला तलवार द्या, आम्हाला दानपट्टा द्या. पण तुम्ही दानपट्टा तलवार खेळणार, पण त्यासाठी तुम्हाला त्याची जी डिफेन्स आहे, तुम्ही घेतलं की लगेच येत नाही ना. तर त्यासाठी सर्वात आधी ते डिफेन्स शिकायला लागतो की बाबा तुम्ही खेळताना की तुम्हाला पण लागले नाही पाहिजे आणि तुम्ही जेव्हा तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना पण नाही लागलं पाहिजे. त्याचा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे भरपूर लोक ह्या खेळाचा कंटाळा करतात. आणि अजून तुम्ही हा खेळ शिकायला म्हणलं तर वेगवेगळ्या गोष्टी यातनं आपल्याला साध्य करता कंटाळा जरी म्हटलं तरी आता एक स्त्री म्हणून आता काही मुली असतात आपल्या सेल्फ डिफेन्स साठी म्हणा, त्या मार्शल आर्टला जातात, तेही तिथे वेळ देतातच. करेक्ट. मग त्यांनी जर हा आपल्या मराठी माणसांचा खेळ आहे, मावळ्यांचा खेळ आहे, मावळ्यांची डिफेन्स कला आहे, यामध्ये जर थोडा वेळ दिला तर त्या यात पारंगत होऊ शकतात ना. तुम्ही तुमचा वेळ दिला असेलच ना कधीतरी? हा, होऊ शकतात. म्हणजे जर त्यांची मानसिक तयारी असेल तर मग आम्ही करून घेतो. तुम्ही जर वेळ दिला प्रॉपर किंवा तुम्ही तुमची तयारी दर्शवली तर मग आमच्याकडनं पण आम्ही फुल तयारी करून घेतो, त्यांच्याकडनं करून घेतो. आणि हा आपला पारंपरिक खेळ आहे तर आपणच जपला पाहिजे असं मला तरी वाटतं. आपण आता दादाकडून ऐकलं की हिच्या हाती जेव्हा काठी असते तेव्हा हिच्या समोर कोणी आला डायरेक्ट टाकला फुटतं. तर एक सेल्फ डिफेन्स म्हणून, एका स्त्री म्हणून तुम्हाला काय वाटते स्त्रीच्या लाईफ मध्ये हा जो मर्दानी खेळ आहे हा काय इफेक्ट देऊ शकतो जर ती शिकली तर? आता माझं सांगते मी की हा खेळ शिकल्यानंतर तुम्ही जेव्हा समाजात वावरता म्हणजे रस्त्याने जाता तर तुम्हाला कोणत्याही वेपनची गरज नाही पडत. तुम्ही तुम्हाला हातात जे सापडेल तुम्ही त्याला वेपन बनवून वापरू शकता जर कोणताही प्रसंग तुमच्यात ओढवला तर. मग हा खेळ हेच शिकवतं की बाबा तुम्हाला प्रत्येक वेळेस की तलवार दिली पाहिजे, दानपट्टा दिली पाहिजे किंवा चाकूच दिला पाहिजे तरच तुम्ही तुमचं डिफेन्स करणार किंवा तरच तुम्ही त्या परिस्थितीला सामोरं जाणार. तर हा खेळ हे शिकवत नाही. हा खेळ तुम्हाला तुमच्यात संयम, तुमची मानसिक अशी तयारी करून घेतो ना की तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तिथं म्हणू नाही शकत की आता मला तलवार द्या तरच मी माझं डिफेन्स करणार किंवा तरच मी काहीतरी ऍक्शन करणार. तर नाही, तुम्ही त्यावेळेस असं बनता ना की तुमच्या हातात काठी जरी दिली ना तरी तुम्ही समोरच्याला धडा शिकवू शकता. अशा म्हणजे एवढी तुमची मानसिक तयारी होऊन जाते. मानसिक आणि शारीरिक सुद्धा. शारीरिक तर होतेच की रोज प्रॅक्टिस करून तर ते होऊन जाते. तर दादांसाठी एक प्रश्न आहे की जसं आता शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी हा खेळ एवढं जास्त प्रमाणात दिसत नाही, म्हणजे जो पब्लिकली हा खेळ एवढा जास्त प्रमाणात दिसत नाही, याला कारण काय? म्हणजे गव्हर्नमेंटचं लक्ष नाही या खेळाकडे की काय याचा प्रॉब्लेम आहे?
तसं जर बघितलं तर मर्दानी खेळ हा आपला महाराष्ट्राचा खेळ आहे. हा. तर तरी बघितलं तर कोणत्याच शाळेमध्ये किंवा आता स्लोली आता थोडंसं या खेळाला थोडं प्रोत्साहन मिळते आणि काही शाळांमध्ये आता जसं पीटीचे क्लासेस चालू आहेत त्या पद्धतीनं काही सिलेक्टेड शाळांमध्ये प्रायव्हेट शाळा ज्या आहेत त्या प्रायव्हेट शाळांच्या मध्ये आता सुरुवात झालेली आहे. स्टेप बाय स्टेप आता सुरुवात होते. पण एवढंच आहे की एक शासन दरबारी रिक्वेस्ट असेल आमच्याकडून की या खेळाला एक कोणता तरी एक दर्जा मिळावा. जसे की बाहेरच्या कला आहेत, खूप साऱ्या वेगळ्या कला, मी आता कुठल्या कलेचं नाव घेणार नाही, पण त्या कला ज्या आहेत ह्या आता खेलो इंडिया सारख्या ठिकाणी किंवा मग बाहेरच्या कला आपल्या महाराष्ट्रात येऊन त्याचा एक चांगला रिप्रेझेंटेशन करून आणि ते तुम्ही शाळेमध्ये त्या कंपल्सरी झालेल्या आहेत, चांगला बेस बनून गेला त्या बेस बनलेला आहे. तसंच आपली ही मर्दानी कला आहे, आपल्या पूर्वजांची कला आहे. ही कला जर आपण आपल्याच मुलांना आपल्या पुढच्या जनरेशनला शिकवण्यासाठी जर ती शाळेत गेली तर त्याच्या मार्फत ही कला एकतर जपू शकते, ती पुढे जाऊ शकते आणि याच कलेला चांगला वाव मिळू शकतो आणि ह्याचा बेनिफिट आपल्या पुढच्या जनरेशनला होणार आहे. असं नाही की त्याचा बेनिफिट काय होणार नाही, तर जनरेशनलाही पुढच्या बेनिफिट होईल त्याचा. हा, तर एक छोटासा अनुभव मी माझा शेअर करतो की मी जेव्हा गावाकडे असायचो ना, तर या समरला एक गाडगे महाराजांचा कॅम्प भरायचा. त्यामध्ये मी फर्स्ट टाइम लाठीकाठी शिकलो. म्हणजे जे आम्हाला शिकवल्या गेली, 1 महिन्याचा राहायचा पण शिकवला जायचा. पण त्यामध्ये मुली ज्या येत होत्या ना, त्या जे ते लाठीकाठी शिकल्या त्यांना आजही ते चालवता येतं. असं नाही, आपण बघतो खूप सगळ्या कला आहेत ज्या आपण करतो आणि विसरून जातो. ही गोष्ट अशी आहे, तुम्ही एकदा शिकले तर लाईफ टाइम तुम्ही ते टिकणारच तुमच्यासोबत. जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत ती कला तुमच्यासोबत आहे.